1969 ते 1974 हा योजना काळ आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेचा। विशेष म्हणजे या योजना काळात या योजनेचे अध्यक्ष आहेत इंदिरा गांधी, पहिल्या महिला प्रधानमंत्री आणि हा काळ आहे समाजवादी समाज रचनेचा। बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून आपण समाजवाद अधिकतम अंमलात आणण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून मॉडेल महत्त्वाचं आहे। मॉडेल काय? ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचा मॉडेल आहे। आणि या योजना काळात उपाध्यक्ष कोण आहेत ते महत्त्वाचं आहे। गाडगीळ, सी सुब्रमण्यम आणि दुर्गा प्रसाद धर ह्या तिघांची नावं लक्षात ठेवा। पहिली योजना जिथं 3 उपाध्यक्ष आहेत। आणि या योजनेचं विशेष काय आहे तर 1969 ते 74 2024ला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। एक्सपेक्टेड आहे या योजनेबद्दल एखादा प्रश्न। या योजनेचं लक्ष काय होतं? टार्गेट 5.7%, पण अचीव किती झालं? 3.2। इतर सर्व योजनाप्रमाणे पहिली योजना सोडून सगळ्या अपयशी ठरलेल्या टार्गेटपेक्षा कमी अचीव झालेल्या आहेत। स्थैर्यासह आर्थिक वृद्धी आणि प्रादेशिक विकास रिजनल बॅलन्स करण्याचा प्रयत्न होता। हे घोषवाक्य अति महत्त्वाचं आहे। स्थैर्यासह विकास म्हणजे स्टेबल डेव्हलपमेंट करणे। या योजना काळात घोषणा कोणत्या होत्या तर रोजगार वाढ, कृषी उत्पन्न आणि त्यासोबत प्रादेशिक विकास हे जनरल झाले। पण 71चा गरिबी हटाव कार्यक्रम अति महत्त्वाचा आहे, समाजवादी धोरण। 73चा भगवती समितीचा अहवाल जो बेरोजगारीबद्दल आहे आणि 71चं भारत पाकिस्तान युद्ध हे खऱ्या अर्थाने मोठा झटका होता अर्थव्यवस्थेसाठी, कारण खूप मोठी अर्थव्यवस्था इथं आपली खड्ड्यात जाण्यास कारणीभूत घटक आहे असं म्हणता येईल। आणि त्यानंतर प्रोग्राम महत्त्वाचे लक्षात ठेवा। 69 पहिलं बँकांचं राष्ट्रीयकरण, ज्यात 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, 50 कोटी भांडवल असेल त्यांचं। MRTP कायदा केला 69लाच। अग्रणी बँक, लीड बँक ज्याला आपण म्हणतो 69ला। तिन्ही गोष्टी 69च्याच। बोकारो प्रकल्पाला 72मध्ये रशियाच्या मदतीने झारखंडमध्ये सुरू झाला होता। LIC आलेली आहे 1973ला। फेरा ॲक्ट आला 73लाच आणि DPAP अवर्षणग्रस्तासाठीचा प्रोग्राम हे महत्त्वाचे प्रोग्राम आहेत। कीवर्डमध्ये लक्षात ठेवा। अशा प्रकारे ही चौथी योजना आपल्याला ट्रान्सफॉर्मिंग टाईममध्ये इंडियाच्या इकॉनॉमीसाठी महत्त्वपूर्ण होताना दिसते।